हाय फ्रेंड, गुड मॉर्निंग. तर कसे आहात सगळे? दीपक सोनवणे आमच्या डेली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा, आज आम्ही फिरायला आलो कुठेतरी. लग्न झाल्यापासून पहिल्यांदाच एवढ्या लांब आलो. हाय मित्रांनो, तुमचं सर्वांचं आमच्या दोघांच्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आम्ही आज फिरायला आलेलो आहे, लांब असं भरपूर लांब ठिकाणी फिरायला आलेलो आहे. तर आम्ही तुम्हाला पुढच्या व्हिडिओ दाखवणार आहोत. त्याच्या अगोदर आम्ही दाखवणार आहे तुम्हाला अशा ठिकाणी आलेलो आहे की स्वच्छ सुंदर वातावरण आहे, संपूर्ण डोंगर रांग आहे, संपूर्ण हिरवगार. आणि तुम्हाला मी दाखवतो पवनचक्क्या वगैरे. बघा आता कसं बघा, इकडं आहे पवनचक्की आणि असे डोंगर आहेत तिथं, आणि वडाची झाडं खूप छान छान आहेत. पाठीमागं तर लय छान होते, पण आम्ही काही थांबलो नाही. खूप छान असं वातावरण आहे. या साईडला डोंगर घोड्यावर बसा आहे. तर हे मागच्या साईडला धनगर बांधवांचे घोडे आहेत, पण त्या घोड्यांवर बसायचं नसतं. वा, मेंढ्या पण आहेत. मेंढ्या पण आहेत या साईडला. बघा, असं डोंगर आहे, किती छान वाटते. मी मित्रांनो पहिल्यांदाच आलेलो आहे, म्हणजे असं हिरवगार वातावरणामध्ये. मला तर खूप आनंद वाटतोय. छान बघू शकता तुम्ही आता कसं वातावरण छान आहे. हिरवगार डोंगर रांग आहेत, डोंगरामध्ये झाडं वगैरे खूप भरपूर आहेत. तर इथे पक्ष्यांचा किलबिलाट चाललेला आहे. असं बघा, इथं पलीकडच्या साईडला आहे ना, काही धनगर बांधव मेंढ्या चारायला आलेले आहेत. कारण की आता ह्या साईडला संपूर्ण हिरवगार वातावरण असल्यामुळे गवत वगैरे उगवलेलं आहे ना. तर कसं आनंदी वातावरणात पक्ष्यांचा आवाज वगैरे छान येतो आहे. तर ही माझी बायको अश्विनी थोडा व्हिडिओ बनवण्याचा आनंद घेत आहे. त्या साईडला पवनचक्की आहे, संपूर्ण डोंगर भाग असल्यामुळे पवनचक्की आहे नाही ते. तर संपूर्ण कसं वातावरण हिरवगार झालेलं आहे. बघा, हिरवगार वातावरण झालेलं आहे या साईडला. आणि माझ्या मागच्या साईडला बघू शकता तुम्ही, संपूर्ण डोंगर भाग असल्यामुळे असं काय म्हणतात, तो रानमेवा असतो, तो रानमेवा इथे खायला भेटतो आपल्याला. मी तुम्हाला डोंगरच्या भागात गेल्यानंतर दाखवणार आहे. वातावरणाचा आनंद तुम्ही अवश्य घ्या. ह्या साईडला आहेत साऱ्या रस्त्याने मित्रांनो वडाची झाडच आहेत. जे आपण बघतो ते वडाचे झाड आहेत साऱ्या रस्त्याने. कारण की इथे पावसाळा वातावरण असल्यामुळे इथं सावली वगैरे उन्हाळ्यामध्ये खूप छान असं येतं ना. एकदम असं खूप छान वातावरणात आम्ही आलेलो आहे आज. खूप छान वातावरणात. हे बघा, हे आम्ही आज आमच्या भावाची गाडी आणलेली आहे, युनिकॉर्न. आम्ही प्रवास करतो युनिकॉर्न गाडीवरती. खूप छान असं भारी वाटते. जे ते प्रवास येतात ते आमच्याकडेच बघतात का, यूट्यूबवाले. एकदा आम्हाला प्रवासी भेटला, तो म्हटला तुम्ही यूट्यूबर आहात का? हो म्हटलं आम्ही यूट्यूबर आहात. तर मित्रांनो, आपण असाच प्रवास करत राहू. आम्ही थोड्या वेळात आणखीन एक व्हिडिओ टाकणार आहे, तुम्ही व्हिडिओ बघा. खाली भात शेती करतात मित्रांनो. आता आम्ही घाट रस्त्याने प्रवास करतोय. बघा तुम्ही, कालच पावसाचं वातावरण चालू झालेलं आहे. तर ह्या साईडला तुम्ही डोंगर वगैरे बघू शकता. भात शेती आहे, या साईडला डोंगर रांग आहेत. असं पाऊस पाल्यामुळे खूप छान वातावरण झालं, हिरवगार सगळीकडे. आम्ही ज्या घाट रस्त्याने प्रवास करतोय मित्रांनो, त्या घाट रस्त्याने तुम्ही जर कधी भविष्यात आलात तर गाडी स्लोली चालवा. कारण की घाट रस्त्याने गाडी समोरून मोठे वाहनं येऊ शकतात ना, त्यामुळे. आणि कधी पण तुम्ही गाडीच्या आपल्या सर्व्हिसिंग वगैरे करावी, जेणेकरून घाट रस्त्यामध्ये ऑइल वगैरे काही संपू नये. आता बघा, समोरचं तुम्ही पाहू शकता, माझ्या समोर संपूर्ण डोंगर आहे. संपूर्ण पलीकड साईड पवनचक्की आहे. बघा, आम्ही त्या डोंगरावर त्या डोंगराच्या घाटातून आलेलं आहे. तर आता जो किलोमीटर आहे एक माझ्या अंदाजे 4 किलोमीटरचा घाट रस्ता असेल हा.
आम्हाला घाट रस्त्यात थांबायला वेळ नाही, कारण की इथे प्राणी वगैरे असू शकतात ना. कारण की इथे असं रानमेवा एवढा खायला छान बाहेर भेटतो नाही का, जांभळं म्हणा आणि ते काळी मैना म्हणा, आंबे वगैरे असे भरपूर खायला भेटते इथं. पण तुम्ही मित्रांनो कधी घाट रस्त्यात थांबू नका बरं का, अजिबात. संपला घाट रस्ता. संपला घाट रस्ता. एक छोटंसं गाव आलेलं इथं. तर इथे पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे मित्रांनो या साईडला बघा तुम्ही असे कावलार वगैरे आहेत. ते समोर घर पाहू शकता तुम्ही, कावलार वगैरे आहेत. कारण की पाऊस पडला तर पावसाचं पाणी बरोबर असं खाली येतं. ते कावलार वगैरे असतात ना, जास्त पाऊस पडतो. सगळेच घर तशीच. शिरगाव मध्ये आलो. शिरगाव मित्रांनो आम्ही प्रवास करून दमलो आणि खूप प्रवास जास्त झाल्यामुळे जरा पाणी वगैरे प्यावं. जस्ट आता आम्ही वाईच्या चौकामध्ये पोचलो. तर तुम्हाला मी सांगितलेलं, तर आम्ही आता तुम्हाला नाही का म्हटलं, आम्ही कुठेतरी फिरायला चाललो. डोंगर रांगा वगैरे आहेत. तर डोंगर रांगा म्हणजे मित्रांनो महाबळेश्वर, महाबळेश्वर इथे आहे. तर आता आम्ही जस्ट नाश्ता करायला पोचलो. इथं एक आबासाई गोडेवाले म्हणून आहे, ते खूप छान अशी क्वालिटी आहे. तर अवश्य तुम्ही चौकात